हॅलो फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती विषयक दिनांक 18 मार्च 2019चे महत्त्वपूर्ण अपडेट्स पाहणार आहोत. या अपडेट्समध्ये एक शिक्षक भरतीची जाहिरातसुद्धा आपल्या हाती आली असून आजच्या वर्तमानपत्रातील ही जाहिरात आहे. ही एक जाहिरात त्याचबरोबर विविध महत्त्वपूर्ण मुद्दे असणारे एक 3 ते 4 बाबी आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याच पद्धतीनं ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. पाहूया ही जाहिरात शिक्षक भरतीची असून पवित्र पोर्टलमार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीची ही जाहिरात आहे. आता लक्षात ठेवा, याचा फॉर्मॅट मात्र खूप वेगळा दिलेला आहे की या अगोदरच्या जाहिराती आपण पाहिलेल्या असतील त्याचा पवित्र पोर्टलद्वारे जी जाहिरातीचा नमुना होता तो वेगळा होता. मात्र या ठिकाणी जाहिरात कशी दिली पाहूया. पाहिजेत आनंद एज्युकेशन सोसायटी संचलित प्राथमिक विद्या मंदिर भुसावळ 270303 SC044 या मराठी माध्यमांच्या अनुदानित शाळेस खाली नमूद केलेल्या संवर्गातील पवित्र प्रणालीमध्ये नोंदणीकृत पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. अनुसूचित जाती SC 1 जागा आहे. HSC DED आणि TET उत्तीर्ण आवश्यक आहे. खुला महिला 1 HSC DED आणि TET उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी दिनांक 20/3/2019 पर्यंत अर्ज सादर करावेत व त्याची हार्ड कॉपी संस्थेकडे पाठवण्यात यावी. पत्ता आनंदनगर, जामनेर रोड, भुसावळ, जिल्हा जळगाव. अध्यक्ष आनंद एज्युकेशन सोसायटी, आनंदनगर, भुसावळ. आता यातल्या काही बाबी विचार करण्यासारख्या आहेत. त्या म्हणजे या ठिकाणी अर्ज सादर 20/3/2019 पर्यंत करण्यास सांगितलेलं आहे. मात्र तशा प्रकारची पोर्टलवरती अद्याप सुविधाच उपलब्ध नसल्यामुळे या तारखेपर्यंत अर्ज सादर करणं कठीण आहे. त्याचबरोबर त्याची हार्ड कॉपी संस्थेकडे पाठवण्यात यावी असं म्हटलेलं आहे. म्हणजेच त्या अर्ज सादर केलेल्याची हार्ड कॉपी प्रिंटआउट घेऊन तुम्हाला त्या संस्थेकडे सादर करावायचे. मात्र पवित्र पोर्टलमध्ये अशा प्रकारच्या सूचना अद्याप तरी प्राप्त नाही आहेत. त्या आता प्राप्त होत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. त्याचबरोबर ही जी जाहिरात आहे ही जाहिरात पवित्र पोर्टलमार्फत भरणार हे मात्र नक्की. त्यामुळे उमेदवारांनी यावरती शंका उपस्थित न करता एवढंच लक्षात ठेवा की आनंद एज्युकेशन सोसायटी संचलित प्राथमिक विद्या मंदिर भुसावळ या ठिकाणी SC कॅटेगरीसाठी 1 जागा असून खुला महिला 1 जागा आहे आणि या 2 जागेसाठी या संस्थेमध्ये ही भरती प्रक्रिया पार पडली जाणार आहे आणि ही भरती प्रक्रिया पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पार पडणार आहे. म्हणजे पवित्र प्रणालीमध्ये नोंदणीकृत पात्र उमेदवारांकडूनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येणार आहेत. अशा प्रकारची ही जाहिरात आजच्याच वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली होती. यानंतर शिक्षक भरती विषयक आपण पुढचं अपडेट पाहूया. शिक्षक भरती विषयक पुढचं अपडेट आहे. पवित्र पोर्टलवरील कामकाज थांबविले. शिक्षण विभागाने नियोजनासाठी पुन्हा घेतला वेळ. शिक्षक भरतीच्या संदर्भात जाहिराती प्रसिद्ध झाल्या मात्र उमेदवारांना पसंतीक्रम देण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. उमेदवारांच्या अडचणी लक्षात घेता शिक्षण विभागाने पुन्हा एकदा नियोजनासाठी वेळ घेतला आहे. येत्या 8 ते 10 दिवसांनंतर ही प्रक्रिया सुरू होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे. शिक्षण विभागाने पहिल्यांदाच एवढी मोठी भरती घेतली असली तरी नियोजनाचा फज्जा उडाला आहे. त्यामुळे पवित्र पोर्टलवरील कामकाज सध्या थांबवण्यात आले आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राज्यातील खाजगी व शासकीय शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. 1 मार्चपासून भरतीसाठी जाहिराती प्रसिद्ध करण्यास सुरुवात झाली होती. खाजगी शाळांनी सुद्धा शिक्षक भरतीची जाहिरात पोर्टलवर व वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध केले आहेत. त्यानुसार जागा पाहून उमेदवारांना पसंतीच्या शाळा नोंद करण्याची सुविधा देण्यात येणार होती. पण त्या अगोदर पसंती क्रमांक देण्याची तारीखच अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. जाहिरात आणि शाळांच्या पसंतीक्रममध्ये अनेक संभ्रम दिसून येत आहेत. तसेच त्यामुळे उमेदवारांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. त्यातही मराठवाडा व विदर्भ या दोन्ही विभागातील विद्यापीठामध्ये पदवी अभ्यासक्रमात 3 विषय आहेत. मात्र पश्चिम महाराष्ट्रासह अन्य विभागातील विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात एकाच विषयामध्ये पदवी मिळते.
त्यामुळे विषयानुसार विभागणी करताना अनेकदा अडचणींचा सामना येत आहे. 6वी ते 8वी व 9वी ते 12वीच्या शिक्षकांसाठी विषयानुसार आरक्षणाचा विचार करून जागा भरणे आवश्यक आहे. ते भरताना अडचणी येण्याची शक्यता दिसून येत आहे. सद्यस्थितीला राज्यामध्ये हजारो जागा असल्या तरी बेरोजगार उमेदवारांची संख्या मोठी आहे. ही संधी अनेक वर्षानंतर आल्याने अनेकांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे कोणत्याही त्रुटी राहू नयेत यासाठी शिक्षण विभाग प्रयत्न करीत आहेत. तर दुसऱ्या बाजूला शिक्षण विभागाने पहिल्यांदाच एवढी मोठी भरती घेतली असली तरी नियोजनाचा फज्जा उडाला आहे. त्यामुळे आत्ता पवित्र पोर्टलवरील कामकाजही थांबवण्यात आले आहे. यापुढील प्रक्रियेचा डेमो दाखवून मगच पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या सर्व बातमीवरून आपल्या लक्षात येतं की पवित्र पोर्टलवरती जे पसंतीक्रम देण्याचं महत्त्वाचं काम आता जे पुढचा टप्पा आहे या टप्प्यासाठी शिक्षण विभाग अजूनही सज्ज नाही आहे आणि त्या दृष्टीने तांत्रिक बाबीमध्ये सुधारणा करण्याचं काम पवित्र पोर्टलवरती सुरू आहे. जसे की कोणत्या कॅटेगरीसाठी कोणती जागा आणि कोणत्या विषयाची आहे हे परफेक्शन या पोर्टलवर येण्यासाठी सुद्धा विभाग काम करत असल्याची माहिती समोर येत आहे. त्याचबरोबर पात्र उमेदवारांना सर्व राज्यातील सर्व संस्था, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका या सर्वांच्या आपण पात्र असणाऱ्या रिक्त जागांसाठीची माहितीसुद्धा मिळणार आहे. त्यामुळे त्या सर्व संस्था आणि त्याची सर्व वॅकन्सी दिसण्यासाठी सुद्धा पवित्र पोर्टलवरती महत्त्वपूर्ण प्रक्रिया सुरू असल्याचं समजत आहे आणि याबाबत पसंतीक्रम कसे नोंदवावेत किंवा याबाबत पुढील कार्यवाही काय करावी, लवकरच शिक्षण विभागाकडून याबाबत एक डेमो म्हणजेच एक व्हिडिओ या ठिकाणी प्रसारित केला जाणार आहे, ज्याचं मार्गदर्शन सर्वांना मिळेल आणि त्या आधारे पवित्र पोर्टलवरती नोंदणी व्यवस्थितरित्या करता येईल. यानंतर पुढचं अपडेट पाहूया शिक्षक भरती विषयक. गुणांच्या आधारे करा शिक्षक भरती अशी मागणी अभियोग्यताधारक उमेदवारांनी केलेली आहे. याविषयी माहिती पाहूया. राज्यात शिक्षक भरती करताना संस्था चालकांनी अभियोग्यता चाचणीतील गुणांच्या आधारे शिक्षकांची निवड करावी अशी मागणी अभियोग्यताधारक उमेदवारांनी केली आहे. पवित्र पोर्टलद्वारे केल्या जाणाऱ्या भरती दरम्यान अभियोग्यता चाचणीचे गुण विचारात घेतले जावे असे या उमेदवाराने म्हटले आहे. राज्यात पवित्र प्रणालीमार्फत शिक्षकांच्या नेमणुका केल्या जाणार आहेत. राज्य शासनाने नुकत्याच अशा 10,000 जागांवर भरती केली जाईल अशी घोषणा केली आहे. या भरतीसाठी विविध शिक्षण संस्थांकडून जाहिराती काढणेही सुरू झाले आहे. या शिक्षण संस्थांना उमेदवार भरती करताना 2 पद्धतीचे पर्याय देण्यात आले आहेत. मुलाखतीद्वारे संस्थांना उमेदवार निवडता येतील. त्यासाठी एका पदाकरिता 10 उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचे स्वातंत्र्य त्यांना देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शिक्षक बुद्धिमत्ता व अभियोग्यता चाचणीच्या आधारे उमेदवारांची निवड करता येणार आहे. कम्प्युटर आधारित प्रक्रियेद्वारे मुलाखतीशिवाय उमेदवारांची निवड करण्याचा पर्याय संस्थांना देण्यात आला आहे. शिक्षण संस्थांना आपले उमेदवार निवडताना शिक्षक बुद्धिमत्ता व अभियोग्यता चाचणीतील गुणांच्या आधारे निवड करावी अशी मागणी अभियोग्यताधारक उमेदवारांनी केली आहे. एका पदाकरिता 10 उमेदवारांना मुलाखतीला बोलिवणे हे अन्यायकारक असल्याचे मत देखील व्यक्त करण्यात आले आहे. शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी 24,000 शिक्षकांची भरती करण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी पवित्र पोर्टलमार्फत पात्र उमेदवारांची नोंदणी देखील करण्यात आली होती. सुमारे 2 लाख पात्र उमेदवारांनी नोंदणी करूनही अनेक महिने भरती प्रक्रियेने गती घेतली नव्हती. पात्रधारक उमेदवारांच्या संघटनांनी अनेक वेळा आंदोलने केल्यानंतर राज्य शासनाने अलीकडेच 10,000 शिक्षकांची भरती करण्याचे जाहीर केले आहे आणि आत्ता 2,000 जागा वाढून 12,001 पदांसाठी ही शिक्षक भरती केली जाणार आहे. एकंदरीतच काय तर परवा झालेल्या VC-नुसार आणि या VCतील सूचनानुसार संस्थेला आता 2 टॅब उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. पहिली टॅब आहे ती म्हणजे मुलाखतीद्वारे शिक्षक भरतीची निवड करायची, म्हणजे एकाच 10 उमेदवार त्या वेळेस संस्थेला मिळतील आणि दुसरी टॅब असणार आहे ती म्हणजे अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतील गुणांच्या आधारे निवड, ज्या जागेमध्ये एकाच 1 उमेदवार येईल. अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतील गुणांच्या आधारे निवड झाली तर या ठिकाणी एका जागेसाठी 1 उमेदवार येईल. त्यामुळे 10 उमेदवार येण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही आणि त्या उमेदवाराचं सिलेक्शनसुद्धा वस्तुनिष्ठ आणि व्यवस्थितरित्या होण्यास मदत होणार आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा गैरप्रकाराला आळा बसणार आहे
किंवा तशा प्रकारचे प्रकार होणार नाहीत. यानंतर आपण शिक्षक भरतीविषयक पुढील आणि शेवटचं अपडेट पाहूया. राज्यात दुसऱ्या एका प्रकरणाची चर्चा आहे, ते म्हणजे TET बोगस प्रमाणपत्र. आणि या TET प्रमाणपत्राची पडताळणी करा अशी मागणी पश्चिम शिक्षक निरीक्षक विभागाच्या सूचना दिलेल्या आहेत. याविषयी माहिती पाहूया. राज्यातील विविध ठिकाणच्या शाळांना शिक्षकांच्या TET प्रमाणपत्राची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून पडताळणी करण्याबाबत वारंवार सूचना देण्यात आल्या आहेत. या संदर्भातील मुंबईतील पश्चिम शिक्षक निरीक्षक विभागाकडून मुख्याध्यापकांना सूचना जारी केल्या आहेत. मात्र राज्य शिक्षक परिषदेकडून जानेवारी महिन्यातच यासंबंधी निर्देश जारी केल्यानंतर मुंबई शिक्षण विभागातील शाळांना इतक्या उशिरा सूचना का दिल्या जात आहेत, अशी चर्चा शिक्षक आणि शिक्षक संघटना उपस्थित करीत आहेत. सध्या शाळांमध्ये परीक्षा सुरू आहेत, त्यातच 10वी-12वीच्या पेपर तपासणीचे पर्यवेक्षणाचे कामही शिक्षकांकडे आहे. 7व्या वेतन आयोगासाठी शिक्षकांचा पाठपुरावा सुरू आहे. हे सारे असताना आता शिक्षकांना TET प्रमाणपत्र पडताळणीच्या सूचना दिल्याने शिक्षकांनी नेमकी धावपळ करायची कुठे, असा प्रश्न उपस्थित झाला असून सध्या शिक्षक आणि मुख्याध्यापक हे कैचीत सापडले असल्याची प्रतिक्रिया मुख्याध्यापक संघटनेचे मुंबई सचिव प्रशांत रेड्डीज यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याच्या दृष्टीने आणि बोगस TET प्रमाणपत्रांना आळा घालण्यासाठी ही पडताळणी महत्त्वाचीच आहे. मात्र त्यासाठी शिक्षण विभागाकडून लवकरच सूचना निर्गमित होणे अपेक्षित असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. इयत्ता 1ली ते 8वीच्या वर्गांना शिकवण्यासाठी शिक्षकांनी TET उत्तीर्णतेचे बंधन घालण्यात आलेले आहे. 13 फेब्रुवारी 2019 नंतर शाळांमध्ये नोकरी करणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी TETची सक्ती करण्यात आलेली आहे. या शिक्षकांना TET उत्तीर्ण होण्यासाठी पूर्वी 3 वेळा संधी देण्यात आली होती. त्यानंतर 30 मार्च 2019 पर्यंत TET प्रमाणपत्र उत्तीर्ण होऊन दाखल करण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. प्रमाणपत्र सादर न केल्यास सेवा संपुष्टात आणण्याचा इशाराही देण्यात आलेला आहे. एकंदरीतच काय तर TET अनुत्तीर्ण उमेदवारांसाठी ही एक महत्त्वाची सूचना असून त्यांनी लवकरात लवकर प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे. अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीची जाहिरात, त्याचबरोबर पवित्र पोर्टलवरची सद्यस्थिती आणि गुणांच्या आधारे भरती करण्याची अभियोग्यता धारकांची मागणी आणि TET प्रमाणपत्र पडताळणी करण्याची सूचना, या चारही महत्त्वपूर्ण अपडेटविषयी माहिती पाहिली. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. त्याच पद्धतीनं हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याच पद्धतीनं अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.